नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथी ही महत्त्वाची असते. जशी पौर्णिमा आपल्याला महत्त्वाची असते तशीच अमावस्यासुद्धा महत्त्वाची असते. अमावस्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे. या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवासुद्धा करतो. कार्तिक अमावस्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगा जिथं असेल तिथं गंगातीरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते किंवा त्याचा भाग्योदय होतं. पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते. पितरांचे पिंडदान केल्याचे त्या आत्म्याला शांती मिळते किंवा ज्यांना पितृदोष असेल त्यांनी पितरांची सेवा ही अमावस्याच्या दिवशी आणि दक्षिणेकडे तोंड करून दिवा या दिवशी नक्की लावावा. तर धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वी तलावावर येतात. त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध आणि त्यांची सेवा इत्यादी केली जाते. बघा, आपल्या पंचांगानुसार कार्तिक अमावस्या यंदा 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 सुरू होईल. तर ती 1 डिसेंबरला सकाळी 11:50 संपेल. तर अमावस्या ही तुम्हाला शनिवारीच धरायची आहे, कारण शनिवारी पूर्ण दिवस, पूर्ण रात्र आणि रविवारी ती सकाळी 11 वाजता ऑलमोस्ट संपणार आहे. 12:15 वाजता ऑलमोस्ट संपणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे जे सगळे उपाय आहेत ते आपल्याला उद्याच करायचे आहेत. तर बघा, प्रत्येक अमावस्येला आपण काही ना काहीतरी उपाय किंवा काहीतरी तोडगे करत असतो. पण कार्तिक अमावस्या ही खूप महत्त्वाची आहे. बघा, ह्या दिवशी पहिलं म्हणजे तुम्हाला घरी गोमूत्र घालायचं आहे, कारण आता मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे. पूर्ण मार्गशीर्ष महिना आणि अमावस्या हे पूर्ण तुम्हाला सगळे दिवस गोमूत्र शिंपडायचं आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो की देव आपण स्वच्छ करतो. तर तुमच्या देवघरामध्ये जे वस्त्र तुम्ही खाली घातलेलं असेल ते पूर्ण स्वच्छ पुसून घ्या. नवीन वस्त्र घाला. त्याच्यानंतर जसं इथं तुम्हाला दिसत आहे तसं मी बेसन, दही आणि थोडंसं लिंबू असं घालून पूर्ण सगळे देव हे स्वच्छ करून घ्यायचे तुम्हाला उद्या. आणि देवांना छान स्नान घालून परत तुम्हाला त्यांच्या जागी ठेवून छान पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, त्याच्यानंतर उदबत्ती, दिवा हे सगळं लावून तुमची जी नित्यसेवा आहे ती त्या दिवशी करायचं आहे. आता दुसरं मुख्य जे उपाय किंवा आपण जे करतो अमावस्येच्या दिवशी ते म्हणजे हळदीचं लेपन. बघा, ज्योतिष शास्त्रानुसार घराचा उंबरठा हा ग्रहांचा केंद्रबिंदू मानला जातो. म्हणूनच असे म्हटले जाते की हळदीचे लेपन जर तुम्ही अमावस्या, पौर्णिमा दर गुरुवारी जर तुम्ही केलं तर घरातील वास्तुदोष किंवा ग्रहदोष दूर होतात. उंबरठ्यावर जर हळदीचं लेपन केलं तर घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते आणि संकट ही टळतात आणि घरात सुख आणि शांतता नांदते. कारण बघा, जी नकारात्मकता जी येते ती आपल्या मेन डोरपासूनच ती आपल्या घरात येते. त्यामुळे जर तिथंच जर हळदीचं लेपन, नंतर मेन डोरवरती आपण हळदीने स्वस्तिक काढून व्यवस्थित छान उंबऱ्याची पूजा करून घेतली, दरवाजाची पूजा करून घेतली तर एक पॉझिटिव्हिटी घरात आपल्या कायम राहते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं येतं ते म्हणजे या दिवशी तुळशीचं पूजन आपल्याला केलं पाहिजे. तुम्ही सकाळी तुळशीचं पूजन करा. संध्याकाळी छान तुळशीसमोर तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या गॅसची पूजा म्हणजे आपली जी शेगडी आहे त्या गॅसची पूजा आपल्याला करायची आहे. बघा, आपण अग्नी हा नारायण आणि अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे आणि हे आपल्या प्रमुख देवतांपैकी आहेत. या दोन्ही देवता आपल्या मानवावर रोज कृपा करतात. त्यांचे प्रमुख साधन हे कोणते तर पूर्वी चूल होत्या, आता आहे शेगडी किंवा गॅस. म्हणून तिलाही आपल्या पूर्वजांनी देवतेचं स्वरूप दिलेलं आहे. बघा, एका पद्धतीने आपण अन्नपूर्णा मातेचीच इथं पूजा करतो.
बघा, या आधुनिक उपकरणांमुळे अन्न शिजवण्याची प्रक्रिया आपल्याला खूप सोपी झालेली आहे. परंतु यामागेही एक शक्तीच आहे. त्या शक्तीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोज आपण काही पूजा करत नाही, पण निदान पौर्णिमा किंवा अमावस्या अशा दिवशी निदान आपण गॅस सुरू करण्यापूर्वी आपल्या शेगडीला स्पर्श करून कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू शकतो किंवा तिचं पूजन करून आपण नमस्कार करून मनोभावे तिला प्रार्थना करू शकतो. तर अशी तुम्हाला त्या दिवशी म्हणजे उद्या अमावस्येच्या दिवशी तुमच्या स्टोवची किंवा तुमच्या शेगडीची ही पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही घरात जेव्हा मावशी येतील, बाई येतील फरशी पुसायला, केर काढायला, तर उद्या त्यांना सांगा की त्यांच्या पाण्यात जर तुम्ही दररोज फिनेल घालत असाल तर उद्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडाई मीठ, त्याच्यानंतर हळद आणि गोमूत्र हे तिन्हीही टाकून मगच तुम्ही उद्या आणि परवा दोन्ही दिवस फरशी पुसायची आहे. बघा, जसं हळदीच्या लेपनाने नेगेटिव्हिटी घरी येत नाही किंवा एक सकारात्मक ऊर्जा घरी आपल्या वावरत असते, तसंच पूर्ण घरांमध्ये कोपऱ्यापासून जर तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी घालून जर फरशी पुसली दर अमावस्येला किंवा इवन दर रविवारी किंवा बुधवारीसुद्धा जरी पुसली तरीसुद्धा आपल्या घरातील जी नेगेटिव्हिटी आहे किंवा जे काही कलुषित वातावरण झालेलं असतं ते सगळी नेगेटिव्हिटी, नकारात्मकता ही सगळी नाही होऊन एक छान आणि पॉझिटिव्हिटी आणि शांत वातावरण आपल्या घरामध्ये हे कायम राहतं. तर उद्या तुम्ही हे करायला विसरू नका. ह्याच्यानंतर आता उद्या तुम्हाला जसं मी दर खेपेला सांगते की तुम्हाला उद्या दही भात, फक्त भात विदाऊट मीठ घालून तुम्हाला पाण्यातच घालून शिजवायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं दही टाकायचं आहे. तो थोडंसं गार झाल्यावर आणि उद्या साधारण तुम्ही 11 ते 12च्या मध्ये कधीही तुमच्या टेरेसवरती जाऊन तुमच्या पितरांसाठी तो तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून एक द्रोणामध्ये किंवा एक प्लेटमध्ये किंवा इवन पेपरवर सुद्धा तुम्ही त्यांच्या नावांनी तुम्हाला उद्या ठेवून यायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे माझ्या पितरांसाठी आहे आणि जिथं कुठंही माझी पितरं असतील तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती राहून दे आणि अशीच मी सेवा मला जशी जमेल तशी मी करत जाईन. तर उद्या दहीभात ठेवायला विसरू नका. आता पुढची गोष्ट म्हणजे उद्या संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला तुमच्या मेन डोरच्या आपल्या मेन उंबऱ्यावरती तुम्हाला एका पंटीमध्ये किंवा एका निरांजनामध्ये तुम्हाला 5 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. तुम्ही भीमसेनी कापूर घ्या, तुमच्याकडे असेल तर हरकत नाही, नसेल तर अजिबात आणायला जाऊ नका, खर्च करू नका. नॉर्मल कापराने सुद्धा तुम्ही 5 वड्या टाकून आपल्या उंबऱ्यावरती जाळायच्या आहेत. हा सुद्धा एक नेगेटिव्हिटी किंवा अमावस्येला बघा, अमावस्येला कोणाकोणाला त्रास होतो, असं काहीतरी डोकं फिरल्यासारखं किंवा असं चिडचिड करत असतात, तर दर अमावस्येला किंवा दर रविवारी बुधवारी तुम्ही हा उपाय नक्की करा, तुम्हाला नक्की फरक पडेल. आणि बघा, हा जो भीमसेनी कापूर आहे ह्याला एक सायंटिफिक रिझन पण आहे. ह्याच्या वासामुळे कीटक जर काही असेल तर ते डिसइन्फेक्टंटसारखं काम करतं. आता बघा, ज्यांच्या घरी अजून कोहाळा बांधलेला नाही आहे त्यांनी उद्या कोहाळा नक्की आणून संध्याकाळी त्याचं पूजन करून लाल कपड्यामध्ये मेन प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्ही बांधू शकता. पण जर तुम्हाला सोसायटीमध्ये जर तुम्हाला परमिशन नसेल, जसं आम्हाला नाही आहे, तर तुम्ही घरामध्ये मेन डोरच्या समोर जेव्हा कोणी व्यक्ती येतील बाहेरच्या तर त्यांच्या नजरेला तो पडावा असा तुम्ही तो ठेवला पाहिजे. बघा, कोहाळा एकदा 6-6 महिने काही होत नाही. एकदा असं होतं की जी व्यक्ती आपल्या घरी येते तिच्यामध्ये जर आपल्या विषयी खूप नेगेटिव्हिटी असेल, खूप द्वेष असेल, खूप राग असेल, दुष्टपणा असेल किंवा काही आपल्यावरती करण्याचं तिचं किंवा त्याचं मानस असेल तर ते सगळं कोहाळा आपल्यावरती ओढून शोषून घेतो आणि तो कोहाळा बाद होतो आणि त्याच्यावरून तुम्हाला कळतं की ही व्यक्ती घरात आल्यानंतरच हा कोहाळा बाद झालेला आहे. तर ज्यांनी कोणी अजून कोहाळा घरी बांधलेला नसेल किंवा मुख्य द्वाराच्या इथं जर कोणी बांधलेला नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे कसं काय करायचं, त्याच्यासुद्धा एक शास्त्र आहे, पूजा आहे, ती व्यवस्थित करून मगच कोहाळा संध्याकाळी आपल्याला घरी बांधायचं आहे किंवा घरामध्ये ठेवायचं आहे. तर ह्या गोष्टी उद्या करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहे, अत्यंत महत्त्वाचे उपाय आहेत. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.